नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देशव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. ऐकायला ही एक सामान्य बातमी वाटते, पण या बातमीला विविध कंगोरे आहेत आणि त्यानिमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा आपण याच विषयावर निवडली आहे. जे.पी. नड्डा यांचा राष्ट्रीय दौरा 100 दिवसांचा आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या 100 दिवसांमध्ये ते पक्षाचं संघटनात्मक काम अधिक बळकट करणार आहेत संपूर्ण देशामध्ये. तिसरा मुद्दा आणि जो जास्त चर्चेत असलेला आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे की जे.पी. नड्डा आपल्या या दौऱ्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं 100 दिवसात जिथे जिथे जातील तिथे तिथे ते संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष अशा प्रकारे 100 दिवसांच्या दौऱ्यावर निघावा, संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटावा आणि त्यातून संघटनात्मक बळकटीचं काम करावा, हे तसं अपेक्षित असलं तरी पण त्याचे विविध प्रकारे श्लेष काढता येतील. जे.पी. नड्डांना अशा प्रकारच्या पक्षबांधणीची गरज आत्ता का पडली आणि त्याही पलीकडे जाऊन ही 2024च्या लोकसभा निवडणुकीची भाजपानं तयारी सुरू केली आहे असं म्हणायचं का? 2024ला तुलनेनं बऱ्यापैकी वेळ आहे, पण तसं असताना सुद्धा जे.पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडून ही कवायत का व्हावी? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेता स्वतःला नेहमीच हे जगातलं सगळ्यात मोठं राजकीय संघटन आहे असं सांगताना कधीही मागे पुढे पाहत नाही. यासाठी या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो, कारण भारतीय जनता पार्टी सारखा राजकीय पक्ष जगातला सर्वाधिक सदस्यत्व असलेला पक्ष असेल तर त्या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संवाद, बंधुत्व आणि मार्गदर्शन या 3 पातळ्यांवर संबंध ठेवण्याची गरज काय? सगळ्यात महत्त्वाचा त्याच्याही पलीकडचा मुद्दा आणखीन एक आहे. भारतीय राजकारणामध्ये बहुपक्षीय पद्धत आहे, तेव्हा भारतीय जनता पार्टी ही 2024च्या तयारीला लागली असेल तर काँग्रेस आणि डावे काय करतायत? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा. भाजपाला संघाची गरज आहे? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी, संघाचे कार्यकर्ता अर्थात स्वयंसेवक सुनील किटकरूजी, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता आहेत गोपाळ तिवारी आणि माकपचे नेता कॉम्रेड अजित अभ्यंकर. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. अत्यंत स्वाभाविकरित्या पहिली प्रतिक्रिया घेण्यासाठी मला लक्ष्मण सावजी यांना बोलतं करायचंय. लक्ष्मण सावजी आत्ताच्या घडीला आपल्यासोबत फोनवरून जोडले गेले आहेत. सावजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा आहे. लक्ष्मण सावजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचेलच, पण तत्पूर्वी पुढचा प्रश्न मग एकदा सुनील किटकरू यांना विचारायचा आहे. सुनीलजी, संघाशी संवाद करायला भारतीय जनता पार्टीचे किती राष्ट्रीय अध्यक्ष 100 दिवसाच्या दौऱ्यात देशभरात फिरले आहेत आतापर्यंत? इतिहास काय सांगतो आणि देशभरामध्ये 100 दिवसाच्या दौऱ्यात संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची गरज राष्ट्रीय अध्यक्ष पातळीवरच्या नेत्याला का वाटावी? भारतीय जनता पार्टी आधी जनसंघ होता आणि जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. श्यामाप्रसाद मुखर्जींनी तेव्हा परमपूजनीय गुरुजी गोवळकरांना राजनीतिक क्षेत्रात काम करण्यासाठी काही स्वयंसेवक मागितले होते आणि त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख अशी अनेक मंडळी, लालकृष्ण अडवाणी ही त्यावेळेला जनसंघामध्ये गेली होती. त्यांनी जनसंघ उभा केला. मग पुढे आपल्याला माहितीच आहे की भारतीय जनता पार्टी झाली. तर संघ स्वयंसेवक जनसंघ भाजपमध्ये अनेक वर्षापासून राहिलेले आहेत. बर, आणि सुनीलजी आपण सलग बोलत राहा, एकदम सलग काही बोलत नवीन राहा, मध्ये मध्ये अडखळू नका. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे समोरासमोर बघून बोला, ते अधिक बरं पडेल, संवादाला अधिक योग्य राहील.
आपण असं म्हणालात की संघाच्या कडून भारतीय जनता पार्टीच्या उभारणीसाठी प्रयत्न झाले. निश्चित हा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे काँग्रेसवाल्यांना एक संधी कायम मिळत असते की संघातून जन्मलेली भारतीय जनता पार्टी ही संघाच्याच विचारसरणीवर चालते वगैरे वगैरे. त्या निमित्तानं गोपाळ तिवारींना प्रश्न विचारायचा आहे. गोपाळराव, संघाच्या मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष 100 दिवसांचा संवाद दौरा करतायत. एकूणात ही सर्व रचना ही तुमच्यासाठी चिंतेची आहे का तुम्हाला अपेक्षित आहे? चिंतेची नाही म्हणला तर अपेक्षित आहेच. आणि याचं कारण असं की आपण म्हणलं की 1925 साली संघाची स्थापना झाली, जनसंघ, त्याच्यातनं भाजप पुढे निर्माण झाला. संघ हा भाजपचा कणा आहे. आणि जेव्हा नवीन आपण जीवनमान बघतो अनेक ठिकाणी, जेव्हा आपण कण्याचं दखल घेत नाही तेव्हा स्पॅन्डलिसिस सारखे अनेक पाठीचे आजार उद्भवतात. त्याचं कारण आपलं हलगर्जीपणा, आपण निष्काळजीपणा, ज्या पाठीच्या कण्यावर आपण उभा राहू शकतो त्या कण्याकडे दुर्लक्षितपणा आणि आपली जे काही रोजची एक दिनचर्या आहे म्हणा किंवा त्याला एक आपण काय म्हणू की शारीरिक जी एक काळजी घेण्याचं कारण, जर ज्या संघाच्या आधारावर भारतीय जनता पक्षाने एवढं यश मिळवलं, ज्या संघाच्या हुकमी संघटनेच्या वर ज्या राजकीय आसक्ती प्राप्त नेत्यांनी सत्ता त्या ठिकाणी काबीज केली, त्याच्यानंतर मात्र आयाराम गैराम वाढले. मूळ सतरंजी टाकणारा संघाचा घरोघरी फिरणारा कार्यकर्ता दुर्लक्षित व्हायला लागला आणि त्या ठिकाणी बाहेर न येणारे. पण गोपाळराव, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? महाराष्ट्रातलं सत्तेचं सगळ्यात मोठं समीकरण डोळ्यासमोर ठेवा. कायम ज्या ज्या वेळेला हा आरोप आयाराम गैरामांचा भाजपावर होत होता त्या वेळेला प्रत्येक वेळेला उत्तर हे होतं की पदाधिकारी आणि त्याचबरोबर सत्तेतलाही पदाधिकारी, संघटनेतला आणि सत्तेतला हा तोच आहे जो मूळ संघाच्या मुशीतून तयार झालेला आहे. तरीही तुम्हाला असं म्हणायचंय की भारतीय जनता पार्टीनं राजकीय वाटचालीमध्ये संघ कार्यकर्त्यांना दूर ठेवलं? सत्ता आली त्यावेळेला संघ कार्यकर्त्यांना, संघाच्या पदाधिकाऱ्यांना पदं मिळाल्याची अनेक उदाहरणं देता येतील. नाही, न मिळाल्याची जास्त आहेत. अभ्यंकर म्हणतात ते बरोबर आहे. आणि याच्यामध्ये एकनाथ खडसेंचं बघा ना, ज्यांनी आयुष्यभर संघाच्या आणि भाजपाच्या कार्याला वाहून घेतलं ते दुर्लक्षित झाले. आणि याच्यामध्ये 123 जागा होत्या महाराष्ट्रात फडणवीस सरकार भाजपच्या कारकिर्दीत, त्या 103 वर आल्या. त्या 103 मध्ये पण 18 जागा काँग्रेस राष्ट्रवादीचे तयार आमदार तिकडे आलेत आणि फक्त चिन्ह बदलून निवडून आलेत. म्हणजे त्या आमदारांनी काँग्रेसच्या कार्यकाळात विकास कामं उभारली आणि त्या विकास कामाच्या आधारे निवडून आले. तसं म्हणलं तर 23 आणि 20 आणि 18, 38 ते 40 या निवडणुकीत भाजपच्या जागा स्पष्ट कमी झाल्या. बरं, आणि हे कशाचं उदाहरण आहे? जेव्हा केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना तुम्ही असं पाहताय की जो मूळ कार्यकर्ता आहे त्याला दूर ठेवलं गेलं. लक्ष्मण सावजी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मणराव, तुम्ही संघाच्या मुशीतून तयार झालेले आहात, पक्षाच्या कार्यात बरेच वर्ष आहात. हा आक्षेप कायम नोंदवला जातो की संघ कार्यकर्त्यांना भाजप वेळोवेळी दूर सारत आलेला आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा देशव्यापी दौऱ्यावर निघतात त्यावेळेला हा प्रश्न प्रकर्षानं मांडला जातो. कितपत पटतोय हा आरोप? लक्ष्मणराव, आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्ष्मण सावजी, माझा आवाज ऐकू येतोय का? अगदी आता येतोय, खणखणीत पद्धतीने येतोय. बोला. हो, बिलकुल. नमस्कार. नमस्कार. येस सर, बोला. माझा प्रश्न आपल्याला पर्यंत पोहोचला नसेल कदाचित, एकदा परत विचारण्याची गरज आहे. परत एकदा. बरं, लक्ष्मण सावजी, आपण स्वतः संघाच्या मुशीतून आलात, पक्ष कार्यात बरेच दिवस आहात. आत्ताच्या घडीला जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष देशव्यापी दौऱ्यावर निघतात, संघ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यावेळेला संघाच्या कार्यकर्त्यांचं मन वळवावं असा त्यातला प्रयत्न आहे का? आणि संघ कार्यकर्त्यांना सत्तेची पदं मिळाली नाहीत तर ते दुःखी होतात का? एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीचं संघटन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुका येतात जातात, वेगवेगळ्या विषयावरती काय आणखी विषय होत असतील, परंतु संघटन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आमच्या दर 3 वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांपासून मंडळाध्यक्षापर्यंत स्थानिक समितीपर्यंत निवडणुका होत असतात. सगळे पदाधिकारी बदलत असतात, नवीन नवीन सगळेजण जबाबदारी घेत असतात, नवीन नवीन लोकांना जबाबदारी दिली जाते. आता राष्ट्रीय अध्यक्ष ज्या याच्यावर तुम्ही प्रश्न विचारताय, याच्या आधी अमित भाई शहा होते, याच्या आधी अध्यक्ष.
त्यांनी देशभर दौरा अशा प्रकारचा केला होता आणि नवीन अध्यक्ष झाल्यानंतर नवीन प्रांतांमध्ये जाणं, नवीन अध्यक्षांना भेटणं, नवीन संघटनेला राष्ट्रीय अध्यक्ष येऊन विचारतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत, समस्यांचं निवारण करतायत, राजकीय स्थिती करतायत, संघटना कुठे मजबूत आहे कुठे वीक आहे ते पाहतायत. ही आमची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये नड्डा साहेबांनी हा दौरा घेतलेला आणि याच्यात दुसरा दोन गोष्ट तुम्ही ज्या हेडिंग खाली आता जी चर्चा चालू केलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा याचं म्हणजे खूप जवळचं नातं आहे, परंतु संघाचा हा काही राष्ट्रीय कुठे राजकारणामध्ये कुठे हस्तक्षेप नसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच्या राष्ट्रीय विचारधारेत चालणारी स्वतंत्रपणे संघटना आहे आणि भारतीय जनता पार्टी हे त्याचं राजकीय संघटन आहे. बर लक्ष्मणराव, यात एक त्यामुळे आणखीन भारतीय मुद्दा मांडला गेला. गोपाळ तिवारी एक मुद्द्यावर अधिक भर देत होते की संघ हा भाजपचा कणा आहे. हे गोपाळ तिवारींनी म्हटल्यानंतर ऐकायला आनंद वाटतो. गोपाळ तिवारींचं पुढचं वाक्य होतं की कण्याकडे दुर्लक्ष झालं की ताठ मानेनं उभं राहता येत नाही. नाही, गोपाळ तिवारी कुठल्या पक्षाचे आहेत? काँग्रेस पक्षाचे आहेत, प्रवक्ते आहेत, पुण्यातून आपल्या सोबत आहेत. पक्षाच्या नेत्यांना आमच्या कण्याबद्दल विचारायचं कारण काय? त्यांच्याकडे कणा काय कुठलंच हाड शिल्लक नाही त्यांच्याकडे आता. गोपाळ तिवारी आपली प्रतिक्रिया झोंबली आहे. ज्यांनी देशाचे तुकडे पाडण्याचं षडयंत्र, देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर वेगळा ठेवावा हे ज्यांना वाटलं त्यांनी कण्यावर कशाला बोलावं कोणाच्यात? गोपाळ तिवारी, आपल्याला उत्तर देण्यासाठी काही मुद्दा आहे की अजित अभ्यंकरांना विचारूयात? नाही, मी एकच उत्तर देतो. काश्मीरवर ज्यांनी सांगितलं, पंडित नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला सुरुवातीला जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींना काश्मीर प्रश्नी प्रमुख नेमलं तेव्हा ह्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीर सोडून द्या आणि पश्चिम बंगाल घ्या असा प्रस्ताव दिला होता. आता काश्मीर प्रश्नाची आता काय किती कोलांट्या उड्या मारायच्या संघाने आणि भाजपने. मला एक आश्चर्य वाटतंय अशा नाही अरे तुम्ही मला हस्तक्षेप करायला लागेल. आपला मुद्दा आजचा काश्मीर नाही, पश्चिम बंगाल नाही. मुद्दा काश्मीर नाही, पश्चिम बंगाल नाही, संघ आणि भाजप आहे. गोपाळराव तिवारी, मी थांबवतो आपल्याला. अजित अभ्यंकरांना पुढचा प्रश्न असेल. अजित अभ्यंकर, असं काय झालं असावं की भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष संवादासाठी बाहेर पडलेत, 100 दिवसांच्या दौऱ्यावर निघतात आणि त्यात ते संघाशी अधिकाधिक आपला संपर्क वाढवू पाहतायत? बघा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की यू कॅन फूल सम ऑफ द पीपल ऑल ऑफ द टाइम, ऑल द पीपल सम ऑफ द टाइम, बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. संघ आणि भाजप यांच्यामध्ये त्यांनी हे एकाच परिवारातले, एकच भारतीय घटना मान्य नसलेले असा एका परिवाराचे घटक आहेत आणि त्यांना हिंदू राष्ट्र तयार करायचं आहे. हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र त्यांना मान्य नाही. हा त्यांचा मूळ आयडिओलॉजिकल अजेंडा आहे. परंतु तो आयडिओलॉजिकल अजेंडा पुढे नेत असताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आपण एक लूज पॉलिटिकल ऑर्गनायझेशन ठेवू, त्याच्यातून इतर पक्ष फोडू, तिकडचे लोक फोडू, तिकडे घेऊ. घटना पूर्ण मान्य आहे, नाही आता पूर्ण मान्य आहे. आम्ही हिंदू राष्ट्र प्रसाद काटेजी अगदी स्थापन करण्याची काही गरजच नाहीये. सुनीलजी एकदा पूर्ण म्हणणं ऐकून घ्या त्यांचं. वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. आपल्याला शब्दांमध्ये अडकत राहिलो तर वेळेत आपल्या भूमिका मांडता येणार नाहीत. अजितराव, आपल्याला वेळेची मर्यादा याचं भान ठेवून 1 मिनिटामध्ये आपलं म्हणणं पूर्ण करा. त्याच्यावरचे आक्षेप आणि प्रतिवाद त्यानंतर होतील. एक्झॅक्टली. त्यांना फक्त मध्ये बोलू नका एवढी त्यांना थांबवा, मग काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी थांबवलंय. आपण आपलं म्हणणं सुरू भारतीय करा. जनता पक्षाला असं वाटत होतं आपल्या संघाला, नाही एक मिनिट, त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की आपण किती इतर लोकातले पक्ष घेऊ, पक्षातली माणसं घेऊ, माणसं फोडू आणि आपलं पॉलिटिकल सक्सेस असाच चालू राहील. पण तसं चालत नाही. आता तुम्हाला बिहारच्या इलेक्शन नंतर जेव्हा त्यांचा दिल्लीमध्ये आता विजयी सभा झाली, मी प्रथम नरेंद्र मोदी यांना बोलताना ऐकलं की ते कुठल्या तरी एका दुसऱ्या नेत्याचा जय जयकार करून बोलत होते आणि ते म्हणजे नड्डा. का त्यांना गरज पडली? कारण जेव्हा अमित शहा हे गृहमंत्री होते आणि अमित शहा सारखा माणूस होता तेव्हा त्याला रिस्पॉन्स होता देशामध्ये. परंतु नड्डा जे आहेत ते अशा प्रकारचे नेते नाहीत जे अमित शहाची जी कर्तृत्व आहे तसं त्यांच्याकडे नाहीये. कर्तृत्व हा शब्द मी इंटू कोट्स बोलतोय. कारण काय आहे ना, डाव्यांच्याकडून अमित शहाचं कौतुक होतंय एक प्रकारे, हे नाकारता येणार नाही. नाही, कौतुक नाही. अच्छा, नाही, मी इंटू कोट्स बोललो सर, मी इंटू कोट्स बोललो. ठीक आहे. अवतरणातलं कौतुक आहे ते. मी कर्तृत्व हा शब्द सकारात्मक नाही वापरला. बरं,
अवतरणातलं कौतुक आहे ते. हा, ठीक आहे. तर तेव्हा नड्डा यांचा इतका पुन्हा पुन्हा उल्लेख मोदी यांनी त्या सभेत कशा करता केला? वन कॅन रीड बिटवीन द लाईन्स. त्यांना देशामध्ये फारसा प्रतिसाद नाही, कारण त्यांच्या मागे अशा प्रकारची इंटू कोट्स ऑर्गनायझिंग पॉवर नाही, आणि म्हणून त्यांना प्रमोट करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाला ठीक. स्वतःच्या अध्यक्षालाच प्रमोट करावं लागतंय आणि त्याच्यासाठी त्यांना संघाची मदत घ्यावी लागते. म्हणजे ते या दोन निरीक्षण आहेत, या दोन निरीक्षण आपल्याकडून आली. अजितराव अभ्यंकर, आपण दोन निरीक्षणं मांडलीत. लक्ष्मण सावजींना बोलतं करूयात. लक्ष्मण सावजी, आता नीट आपला संवाद होईल अशी अपेक्षा करतो. काही तांत्रिक कारणानं मगापासून आपला संवाद तुटत होता. दोन महत्वाचे मुद्दे समोर आलेत. भारतीय जनता पार्टीचा एक नवा अध्यक्ष स्थापित झाला, तो प्रस्थापित होणं गरजेचं आहे, पहिला मुद्दा. त्यानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशीर्वाद हवे आहेत. या दोन निरीक्षणांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया, आणि त्याच निमित्तानं 100 दिवसांचा राष्ट्रव्यापी दौरा आहे का? लक्ष्मणराव. नाही, एक तर आम्हाला संघाची आवश्यकता आहे का, तर आम्ही संघाच्या जवळ आहोतच ना. जिथे संघ कोणाला समर्थन करतो, आमच्या दोघांचा एक अजेंडा आहे, राष्ट्र सर्वोपरी. राष्ट्रीय विषयांवरती जिथं मतं जुळतात तिथं संघ आमच्याबरोबर असणार. त्यामुळे आम्ही संघाकडे वारंवार मदत मागणार, त्यात गैर काय. कारण संघाची विचारधारा या देशाचं कल्याण व्हावं, या देशाची प्रगती व्हावी, या देशाच्या प्रगतीमध्ये कुठले अडथळे येऊ नयेत, या विचारामध्ये भारतीय जनता पार्टी त्या समांतर विचारांना काम करते. त्यामुळे आम्हाला संघाची मदत मागायला कमीपणा वाटणार नाही, आणि संघ जोपर्यंत आम्ही या त्यांच्या अजेंड्यावर चालतो पण संघ आमच्या सोबत राहणारच आहे. आणि त्यात दुसरा मुद्दा, त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा पण आणखीन उपस्थित केला गेला अजितरावांकडून. लक्ष्मणराव, अजितराव असं म्हणतायत की संघाच्याकडून आशीर्वादाची गरज आहे राष्ट्रीय अध्यक्षांना, कारण त्यांचं नेतृत्व प्रस्थापित नाही झालंय, स्थापित झालंय, प्रस्थापित झालेलं नाहीये. नाही, संघाचा आशीर्वाद व्यक्तीला नसतो, कामाला असतो, विषयांना असतो. अभ्यंकरांना संघाचा फार अभ्यास नाहीये. त्यांनी कम्युनिस्टाबद्दल जो अर्धवट अभ्यास केला त्याचे दिवे पाजावे. संघ आणि भाजपबद्दल त्यांनी कशाला बोलायचं? त्यांचा काय संबंध आहे? ते काय आमच्या राजकीय प्रक्रियेत आहेत त्या संघाच्या प्रक्रियेत आहेत? त्यांचं फक्त मरेपर्यंत टीका करणं याच्याकरता जन्माला आलेत ते, बाकी काय नाही. पण मग तुम्ही या निमित्तानं एका गोष्टीचा आणखीन खुलासा करा की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या दौऱ्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, तेव्हा त्याचा उपयोग संघटनेला कसा होईल? आमचे जे अनेक विषय आहेत अभ्यासाचे, संघटना सुदृढ करण्याचे, त्याच्यामध्ये तोही विषय असणारच ना, स्वाभाविकपणे असणार. आम्ही संघाच्या लोकांना भेटायचं, मग काय कम्युनिस्ट लोक भेटतील आणि कम्युनिस्टांना दारात उभं करतील काय? आम्ही जिथे बंगालमध्ये केरळमध्ये हत्या करणारे कम्युनिस्ट हे संघाच्या रचनेबद्दल कशा करता बोलतायत? अजितरावांना याचं उत्तर द्यायचंय. भाजपाच्या अजितरावांना याचं उत्तर द्यायचं, एकदा ऐकूया त्यांना काय म्हणायचं ते. हे बघा, तुम्ही कोणाची मदत घ्या, सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या, ते सगळ्या जगाला म्हणजे त्याबद्दल मुद्दा चर्चा करणं त्याच्याबद्दल नाहीच आहे. भाष्य त्याच्याबद्दल नाहीये. भाष्य भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत काय चाललेली आहे. हे बघा, तुमचा पक्ष राष्ट्रीय आहे, तेव्हा तुमचं राष्ट्रीय पातळीवरती काय चाललेलं आहे याच्यावरती भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार आहे का नाही? तेच सांगतोय मी तुम्हाला की तुमच्या पक्षाची जी काही प्रगती इंटरपोर्ट चाललेली आहे ती अशी चाललेली आहे की ती आता स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्षाचे. नाही बघा, तुम्ही सरकारबद्दल तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, तुमच्याबद्दल भाष्य करणं आमचं कामच आहे आम्हाला. बरं, आपण अजितराव, आपण असं म्हणालात, अजितराव आपण आता एक बोलता बोलता वाक्य उच्चारलं की स्वतःच्या पायावर उभे नाहीत. कोणाविषयी हे वाक्य होतं? लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. नाही, एक्झॅक्टली हेच मला सांगायचं. मला बघा, तुम्ही आता मध्ये बोलू नका. अजितराव, आपण आपलं म्हणणं चालू ठेवा. तुम्ही दुसऱ्यांचं बोलणं बंद, सरकार तुमचं करतंय. नाही, मग त्यांचा माईक कमी करा. ठीक आहे अजितराव, बोला. ऐकण्यात काही गंमत नाहीये. हा बघा, मी असं म्हणालो की ते स्वतःच्या पायावर उभे नाही. त्याचा अर्थ की भारतीय जनता पक्ष नावाचं एक आपण काहीतरी संघटन, की वाटेल त्या प्रकारच्या तडजोडी, वाटेल त्या प्रकारचे निवडणुकीमधले गैरप्रकार सुद्धा काही करू आम्ही, आणि आम्ही खेचून आणू अशा प्रकारचं जे एक आपण काहीतरी संघटन उभं करून ते आपल्या हिंदू राष्ट्राच्या घटनाविरोधी अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी राबवू शकू,
हा जो त्यांचा भ्रम आहे हा याच्या पुढे फार काळ चालणार नाही. कारण त्यांचे अध्यक्ष म्हणून जे त्यांनी उभे केलेले आहेत त्यांना पंतप्रधानांनी 4 वेळा प्रमोट केल्याशिवाय त्यांना ऍक्सेप्टन्स मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचं इंटरनल अजितराव, 2 मुद्दे आपण समोर आणलेत. त्यानिमित्तानं एक एक उत्तर आपण पहिल्यांदा सुनील किटकरू यांच्याकडून घेऊ, त्यानंतर लक्ष्मणराव सावजींना बोलतं करूयात. सुनीलजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. डाव्यांच्याकडून हा आक्षेप आज नाही कायम होतो की सत्तेतल्या अनेक नैतिक अनैतिक तडजोडी या संघाला पटत नाहीत. तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या राजकीय वाटचालीवर संघाचं इतकं बारीक लक्ष असतं आणि संघ स्वयंसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या आघाडी युतीच्या धर्माबाबत कृतीबाबत व्यक्त होतात? आवाज थोडा नीट येत नाही, थोडा परत रिपीट करा प्रश्न. बर, सुनील किटकरूजी, मी आपल्याला प्रश्न असा विचारला ज्यात अजित अभ्यंकर यांच्या निरीक्षणाचा संदर्भ आहे की भारतीय जनता पार्टीच्या आघाडी आणि युतीच्या संदर्भात संघ स्वयंसेवक व्यक्त होतात का? भारतीय जनता पार्टीनं सत्तेत येण्याच्यासाठी ज्या काही नैतिक कथित अनैतिक युती आणि आघाडीच्या भूमिका घेतल्या त्यावर संघ स्वयंसेवकांना विचार मांडावेसे वाटतात का? त्या बाबतीत त्यांना काही फरक पडतो का? भारतीय जनता पार्टी एक राजकीय स्वतंत्र संघटन आहे, परंतु ते आपल्या संघ स्वयंसेवकांशी बोलू शकतात. कारण आपलं वैचारिक साधर्म्य आहे. वैचारिक साधर्म्य असल्यामुळे ते बोलतात, अनेक विषयांची चर्चा करतात. आणि संघ स्वयंसेवक जे आहे हे पण आपल्या समाजातले एक नागरिक आहेत. त्यांनाही आपल्याशी वैचारिक साधर्म्य असणाऱ्या संघटनेबरोबर त्याची वाटचाल नीट व्हावी, चांगली व्हावी. देशात 370 कलम आहे, ट्रिपल तलाक आहे, जे देशहिताचे जे निर्णय आहेत ते व्हावेत अशा दृष्टीने ते चर्चा करत असतात. त्यामुळे याच्यात काही वावगं नाही आहे. एखाद वेळ कधी कधी त्यांच्यातले काही गोष्टी असतील तर ते देखील आपण बोलतो. परंतु हे अभ्यंकरांनी जे हिंदू राष्ट्र स्थापन करणे, संघ घटना विरोधी, हे एकदम डाव्यांचा हा चुकीचा अपप्रचार आहे. याचा मी निषेध करतो. यांचा हा जुना अजेंडा आहे. खरे तर घटना विरोधी हे डावे लोक आहेत. त्यांचा अराजकतेचा इतिहास आहे आणि हा अराजकतेचा इतिहास असल्यामुळे आणि खुनाचा इतिहास आहे. बंगाल असो, केरळ असो, जे स्वतः संविधानावर त्यांचा विश्वास नाहीये. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचंड काम केलं आणि आपल्या बंधूंसाठी मदत केली. बंधुतेच्या भावनेतनं कोरोना काळात करोडो लोकांना मदत केली, मायग्रंट्स लोकांना मदत केली, ठीक, धान्याचं वाटप केलं. मला तर कम्युनिस्ट लोक दिसलेच नाही. बर, आपण एकदा त्याच्यावर स्वतंत्र चर्चा करूयात. हे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांचं समाजातल्या सामाजिक कार्यासंदर्भातलं योगदान याच्यावर एकदा वेगळी चर्चा होईल. नाहीये. आता लक्ष्मण सावजींना एक प्रश्न विचारायचा आहे. अजित अभ्यंकरांचं आणखीन एक निरीक्षण थोड्या वेळापूर्वी होतं. लक्ष्मण सावजी, तुम्ही ते ऐकलं असेल, आणि ते म्हणजे JP नड्डा यांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पक्षात सुरू झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारची गरज पक्षाला आहे? आणि वारंवार आपली चर्चा फिरून फिरून तिथेच येते की अमित शहांच्या सावलीतून भाजप बाहेर पडतोय आणि नव्या अध्यक्षाला स्वीकारण्याची ही प्रक्रिया आहे का? असं आहे, आमच्या संघटनेची कामकाजाची पद्धत ही टीम ओरिएंटेड काम करण्याची पद्धत आहे. आमच्याकडे व्यक्तिपरत्वे काम चालत नाही. ज्याच्याकडे जी जबाबदारी दिली असते त्या पदावर त्या जबाबदारी त्याला काम करावं लागतं. त्याला सगळ्यांच्या सोबत राहून, सगळं त्याच्या सोबत राहून काम करायची पद्धत. आमच्याकडे हुकुमशाही नाहीये. कुठल्याही रचनेची एक टीम केली जाते. मग राष्ट्रीय स्तरावरची टीम आहे, केंद्र याची राज्य स्तरावरची टीम आहे, जिल्हा स्तरावरची टीम आहे, आणि त्यामुळे त्याचा जो अभ्यास गट असतो त्यातून सगळं कामकाज चालत असतं. एकटा माणूस आमच्याकडे असं त्याला जबाबदारी दिलेली असते, त्याचं स्किल असतंच, परंतु तसं टीम म्हणून काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. बर, त्याच्यावर पुढचा प्रश्न मग पटकन गोपाळ तिवारींना विचारूयात. गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत, पुण्याहून ते जोडले गेलेले आहेत. मला गोपाळ तिवारी यांना पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की गोपाळराव, एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि संघ या दोघांमध्ये अशा प्रकारची कवायत होत असताना काँग्रेस त्याकडे निश्चित आपल्या समोरच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याची हालचाल म्हणून पाहते का? त्याकडे लक्ष द्यायची इच्छा नाहीये काँग्रेसला आणि स्वतःत काही बदल करायची इच्छा आहे का?
नाही कसं आहे माहितीये का, काँग्रेसला तत्व, सिद्धांत आणि कृती हे एकत्र मिश्रण काँग्रेसकडे आहे आणि यांच्याकडे प्रॅक्टिकली थेअरी हे वेगळं वेगळं आहे. संघाकडे सिद्धांत आहे आणि व्यावसायिक प्रॅक्टिकल म्हणजे आपण म्हणतो जे काळाची गरज आहे ते भाजपकडे. जरी संघातनं भाजप पुढे आला तरी ह्या दोघांचं वेगळं वेगळं ते काळानुरूप आणि प्रसंगानुरूप वापर करून घेतात. पण गोपाळराव थोड्या बहुत प्रमाणात काँग्रेसची कहाणी काही वेगळी नाहीये. तुम्ही तुमच्या जोडगोळीमध्ये सिद्धांत डाव्यांकडे ठेवला आणि व्यावसायिक अप्रोच सत्तेचा हा स्वतःकडे घेतला. तुम्ही काय वेगळे आहात? डावे आणि काँग्रेस तुलनेनं अशाच पद्धतीने चालतायत. त्यांना सेवादल बंद करावं लागलं. याच्यावर तुम्ही आम्ही बोलण्याऐवजी या जनतेने वारंवार निर्णय दिलेला आहे ना. आता जर तुम्ही म्हणताय की लोकसभेत 14 मध्ये आम्हाला जनतेने मॅन्डेट दिलाय, तर गेल्या 60 वर्षात काँग्रेसला जनतेने मॅन्डेट नाही दिलं का? तो मॅन्डेट नाही आणि तुमचा मॅन्डेट आहे का? आता ज्या अर्थी वारंवार काँग्रेसला परत म्हणजे पहिल्यांदा नेहरू अरे वारंवार दिलेलंच आहे ना. नाही मी काय म्हणतो पण आतापर्यंत वारंवार किती वेळा अजून तुम्हाला मॅन्डेट आहे. अहो किती वेळा काँग्रेसला किती वेळा या जनतेने निवडून दिले, सत्तेची संधी दिली आहे. जनतेनं महाराष्ट्रामध्ये किती हास्यास्पद विधान करता तुमचे तुमचे भाजपचे 123 103 आले, त्याच्यातले 25 जण तुम्ही दुसऱ्याची उदारी उसनवारी करून छिना छिपटी करून तुम्ही काम करताय. दुसऱ्याचं ओरबडून काम करताय. तुम्ही कसले साजूक आले. दुसऱ्याची छिना छपटी करून ओरबडून काढणारे तुम्ही लोक. आपल्या विरोधात विरोध नको म्हणून विरोधकांनाच आपल्याकडे घ्या असं बोलणारे तुम्ही. काय तुमची नैतिकता हो? तुम्हाला गोपाळराव महाराष्ट्रात काँग्रेसनी हे बोलावं का की विरोधकांना स्वतःकडे घेऊन सत्तेत यायचा प्रयत्न भाजप करतं? हे महाराष्ट्रात काँग्रेसनी बोलावं? माहितीये का तुम्हाला? नाही मॅन्डेट पण याही परिस्थिती कुणी आणली? आम्ही परिस्थिती तुम्ही तुमच्या मित्र पक्षाला ठेवू शकला नाही. अशा राजकीय संविधानानुसार राजकीय परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे होतं? तुम्ही सांगा. 4 दिवसांनी शिवसेने पाठिंबा मागितल्यावर 4 दिवसांनी पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने पुन्हा एकदा चर्चा महाराष्ट्र पातळीवर आणली आहे. महाराष्ट्र पातळीवरची नाहीये, आज राष्ट्रीय पातळीवरची चर्चा आहे. आपल्या सोबत अजितराव अभ्यंकर आहेत. अजितरावांना मला प्रश्न या निमित्तानं पुढचा असा विचारायचा आहे. अजितराव, मुद्दा वारंवार फिरून महाराष्ट्राशी येतो, तुम्ही तो तसा जोडू नका. संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संबंधांच्या संदर्भात निरीक्षण नोंदवा म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारेन. अजितराव, संघाकडे मदत मागायला जाण्यात भारतीय जनता पार्टीला कधीही कमीपणा नाही, संघाला मार्गदर्शन करण्यात कमीपणा नाही. मग या दोघांमधला संवादाचा पूल अधेमध्ये तुटलेला कुठे दिसतो का? निरीक्षण नोंदवा. बघा, मी तुम्हाला मगाशी जर सुरुवातीला बोललो तेच सांगतो की यांना काय वाटतंय की आपण भारतीय जनता पक्ष नावाचं एक स्टेज आहे, त्या स्टेजवरती काय चालायचं ते चालू दे आणि आपण फक्त मागणं दोऱ्या ओढू. हे संघ दोऱ्या ओढायला मागे संघाने बाकी सगळ्या कळसूत्री भावल्या आहेत आणि आपण लोकांना जे पाहिजे ते भावल्या दाखवू, इकडची तिकडे करू, तिकडची इकडे करू आणि या पद्धतीनं आपण एक बेरीज वजाबाकी करून आपल्याला पाहिजे ते पॉझिटिव्ह गणित जमवू. अशा प्रकारचा एक उन्माद या परिवारामध्ये आहे. पण त्यांच्या एक लक्षात येत नाही की त्यांनी जे स्टेज, जो मुखवटा, रिअल फेस आणि नकाब याच्यामध्ये जो अंतर आहे ते अंतर वाढत चाललेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे हे लक्षण आहे, लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम नाहीये, हे प्रॉब्लेमचं लक्षण आहे. तो लक्षण हे आहे की त्यांनी जे अध्यक्ष निवडले की त्या अध्यक्षांचं प्रमोशन पंतप्रधानांना 10 वेळेला स्टेजवरून करावं लागलं की बिहारच्या इलेक्शन माझ्यामुळे नाही तर नड्डांमुळे जिंकल्या म्हणून. आणि हे त्यांनी अमित शहाच्या पुढे केलं, पुन्हा पुन्हा केलं. जेव्हा सगळं जग जाणतं की नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या, त्याचा काय परिणाम झाला, चांगला वाईट ते बोलून आता तो विषय नाही, पण स्टार प्रचारक त्यांचे तेच होते. बरं,
ठीक नड्डा आहे नव्हते. याच्यावर एक पटकन प्रतिक्रिया आपल्याला त्यांचा संघटनात्मक लक्ष्मण सावजींची विषय नव्हता, घ्यायची आहे. परंतु त्यांचा- लक्ष्मण सावजींची प्रतिक्रिया घेण्याच्यासाठी त्यांच्याकडे जातोय. लक्ष्मणराव, एका बाजूला डावे टीका करण्याच्या नावाखाली नरेंद्र मोदींचं आणि शहांचं कौतुक करतायत, असं म्हणायचं की दुसरा मुद्दा त्याच्याबरोबर आणखीन एक नाही उपस्थित हो, राहतो. कौतुक नाही करते. अच्छा, कौतुक करत नाहीत. पुन्हा एकदा अवतरणातलं कौतुक, नाही नाही विषय- पुन्हा एकदा विषय- अवतरणातलं कौतुक. नाही, अजिबात विषय असा कौतुक आहे- करत नाही, हे असं अजिबात आहे- कौतुक नाही. अजित आंबेडकरांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाहीये. त्यांचं फक्त पूर्वग्रह दूषित जे मत आहे त्या मतानुसार ते बोलत राहणार आहे. त्याच्यामुळे संघ ही आमची श्रद्धेची जागा आहे. भाजप हे आमचं राजकीय व्यासपीठ आहे आणि त्यामुळे संघाबद्दल आमच्या श्रद्धेला दिवसण्याचा आंबेडकरांनी काम करू नये. कारण त्यांचा कम्युनिझम एवढा भोंगळा झालेला आहे, कम्युनिझमचं स्वरूप किती विकृत आहे हे जनतेला कळून चुकलंय. आज संघाला आणि भाजपला जनाधार इतका प्रचंड आहे देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा, की आपला विचार आज स्वीकारला जातोय आणि यांचा विचार नाकारला जातोय याचं नैराश्य आहे अजित आंबेडकरांना आता सध्या. बरं, म्हणजे अजित अभ्यंकरांनी आणखीन एक मुद्दा मांडला. अजित अभ्यंकरांनी लक्ष्मणराव आणखीन एक मुद्दा मांडला. ते म्हणत होते की मुखवटा स्वीकार्यता नाही, अशा स्वरूपाची खरंच परिवारातली स्थिती आहे का हा नाही, नाही, अपप्रचार आहे? असा विचार आमचं राष्ट्रीय संघटन आहे. असं काय करता, आमचं राष्ट्रीय संघटन आहे, आमच्या रचना आहेत सगळ्या कामकाजाच्या. त्या त्या ठिकाणची त्या त्या व्यक्तीकडे त्या त्या वेळची त्या त्या कामातली जबाबदारी दिली जाते आणि त्यामुळे नड्डाजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सक्षम अध्यक्ष आहेत, अनुभवी आहेत, संघटनेचा पूर्ण अनुभव आहे, सरकार चालवण्याचा अनुभव आहे आणि सरकार चालवण्याच्या अनुभवातून सुद्धा संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे दिली, हे त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊनच दिलेली आहे. ठीक आहे त्याच्यामुळे लक्ष्मणराव, अजित एक पटकन आंबेडकरांनी पुढचा आमच्या- प्रश्न मला सुनीलजी किटकरू यांना विचारायचा आहे. सुनीलजी, माझा आपल्याला प्रश्न असा आहे की संघाचं संघटन आणि भारतीय जनता पार्टीची रचना ही कायम शिस्तीच्या आधारावर चालते असं सांगितलं जातं. ही अशी काय शिस्त आहे नक्कीच, नक्कीच. की राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शन देणाऱ्या संस्थेच्या प्रत्येक घटकाशी संवाद साधतो आणि त्या शिस्तीतून अपेक्षित काय आहे? 2024च्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे का? नाही नाही, 2024चं काय आमचं युगायुगाचं पाऊल असू शकतं, त्यात काय विशेष ठीक आहे लक्ष्मणराव, कारण एक मिनिट. सुनील किटकरूजी बोलतायत, सुनीलजींना संधी दिली आहे. सुनीलजी बोलतायत. सुनीलजी पटकन उत्तर द्या याचं. हा शिस्त ही दोन्ही संघटनांचा कडाच आहे आणि शिस्तबद्ध वाटचाल आपण करत असतो. पण नड्डाजी असो की नरेंद्र मोदीजी असो की अमित शहा असो, आपण एक गोष्ट विसरून जातो की हे तिघही संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघ स्वयंसेवकाला व्यक्ती नव्हे संघटना ही महत्वाची असते. भाजपमध्ये जे परिवर्तन झालं, नवीन अध्यक्ष नड्डाजी झाले, तर त्यामुळे त्यांना तो पूर्ण सन्मान मिळणारच आणि त्यांना जर वाटलं की मी ज्या मातृसंस्थेतून आलेलो आहो त्या संघ स्वयंसेवकांशी मी संवाद साधावा, ग्रासरूट लेवलपर्यंत भारतीय जनता पार्टीची काय स्थिती आहे, कशा प्रकारचे काम चालू आहेत, सरकारची विकासाची कामं कशी चालू आहेत, लोकांच्या काय अडचणी आहेत आणि अशा प्रकारे एक इफेक्टिव्ह डेव्हलपमेंटचं सरकार हे कसं चालू शकतं, याच्यामध्ये संघ स्वयंसेवकांची कशी मदत होऊ शकते आणि आपला देश कसा उत्कृष्ट आणि एक गतिमान प्रगतीवाला देश होऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये संघ स्वयंसेवकांचं जर योगदान होत असेल, वैचारिक असो किंवा विकासात्मक असो, तर ते घ्यायला काहीच वाईट नाहीये. ठीक आहे. परंतु एक दोन्ही वेळेची- संघटना या स्वतंत्र आहेत. अगदी एक वेळेची मर्यादा असल्यानं पटकन छोटी विश्रांती. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये. पुढच्या भागात आपण निश्चितच याचा विचार करू की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशव्यापी दौऱ्यावर निघतायत त्यावेळेला त्यांचे प्रतिस्पर्धी काय करतायत, कोणाला तरी भविष्यसूचक वाटचालीची चिंता आहे की नाही.